दिवाळी आली की प्रत्येकाच्या घरी चकली हा पदार्थ तर बनवलाच जातो. तर त्यातलीच हातावरची चकली हा एक प्रकार मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी 4 शेर तांदूळ सासूबाईंनी सकाळी भिजू घातले होते. 2 ते 3 तास तांदूळ व्यवस्थित भिजू द्यायचे आहे आणि त्यानंतर पाणी घालून मिक्सरला लावून घ्यायचे आहे. अगदी इडलीसाठी तांदळाची कन्सिस्टन्सी आपण जशी ठेवतो ना, त्याचनुसार अगदी बॅटर बारीक काढायचं आहे. त्यामध्ये 4 शेर तांदळासाठी आम्ही जवळ-जवळ 2.5 शेर पांढरी तीळ घातलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि भरपूर ओवा घालायचा आहे. आणि मग 1 तास हे बॅटर थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे आणि असं घट्ट झालं बॅटर, की हाताने चकली आखून घ्यायची आहे. त्यामुळेच या चकलीला बरेच जण हातावरची चकली भरपूर तीळ घातलं जातं, त्यामुळे तिळाची चकली बरेचशा महाराष्ट्राच्या भागात पांढरी चकली म्हणून देखील ओळखलं जातं. आजकाल तर प्रत्येक शॉपमध्ये जसं पुणे, मुंबई आणि बऱ्याचशा ठिकाणी ही चकली विकतही मिळते आणि विकतच्या शॉपमधली देखील चकलीची चव टेस्टीच असते. पण ही चकली थोडीशी आखायला कठीण आहे. पण यावेळेस मी देखील माझा थोडासा ताव मारला आणि बाकी चकल्या मात्र सासूबाईंनीच बनवल्या. त्यानंतर 2 ते 3 तास ही चकली नॅचरल हवेमध्ये सुकू द्यायची आहे. फॅनची हवा किंवा ऊन चालणार नाही आणि त्यानंतर सरात्याने उचलून अशा प्रकारे जसं आपण साच्यावरच्या चकल्या तळतो ना, त्याचप्रमाणे तळून घ्यायची आहे. खायला ही चकली अगदी टेस्टी लागते. तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की